भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे अपघातात भरधाव कार अनियंत्रित झाल्याने आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। रायपूरकडून नागपूरच्या दिशेने जाणारी भरधाव चारचाकी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ती डिवायडरवर आदळली। या भीषण अपघातात कारमधील वृद्ध आईसह मुलाचा मृत्यू झालाय, तर 16 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला। कांता गजभिये वय 72 वर्षे आणि डॉक्टर सुफलकुमार गजभिये वय 57 वर्षे असे या अपघातात मृत पावलेल्या आई आणि मुलाचं नाव आहे। तर शिवान गजभिये वय 16 वर्षे असं जखमी मुलाचं नाव असून त्याच्यावर साकोली इथल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत। वर्षा विहारासाठी लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात पर्यटनासाठी आलेले एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत। भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉल येथून हे अन्सारी कुटुंब वाहून गेले। ग्रामस्थ, वन्यजीव रक्षक, पोलीस यांच्या मदतीने शोध मोहीम सुरू आहे, मात्र त्याचा शोध लागला नाही। भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्याला रेल्वेचा वॉटरफॉल म्हणून ओळखलं जातं। अन्सारी कुटुंब रविवारी परिवारासोबत वर्षा विहारासाठी या परिसरात आले होते। पाण्याच्या प्रवाहात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी हे कुटुंब इथं आलं होतं, मात्र पाण्याला वेग असल्याने ते वाहून गेले। एकमेकांना वाचवण्यासाठी प्रयत्नात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। धबधब्यातील पाण्याचा प्रवाह भुशी धरणात येतो, तिथं 5 जणांचं शोधकार्य सुरू आहे। यात लहान मुलांचा आणि महिलांचा समावेश आहे। राज्यातले आणि केंद्रातले सरकार हे शेतकरी विरोधी असून सरकारने दुधाची भुकटी आयात करण्याचा निर्णय केवळ अमूलच्या फायद्यासाठी घेतलाय असा आरोप नाना पटोले यांनी सरकारवर केलाय। दूध उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होऊ नये याची काळजी हे सरकार घेत आहे। राज्यात देखील शेतकरी विरोधी लोक सत्तेत बसले आहेत। या निर्णयामुळे अमूलला कसा फायदा मिळेल याकडेच त्यांचे लक्ष आहे। दुधाचा दर महाराष्ट्रातच सर्वात कमी आहे, मात्र याच कंपन्या शेतकऱ्यांकडून कमी दरात दूध विकत घेतात आणि 45 ते 50 रुपये प्रति लिटरनं ते दूध विक्री करून अधिक नफा मिळवतात। त्यामुळे सरकारचे अद्याप शेतकरी विरोधी धोरण कायम असल्याचा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर केला आहे। मुंबईतील विक्रोळी इथं क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयात एका रुग्णाने स्वच्छतागृहात गळफास घेत जीवन संपवलं। गौरव भोसले या तरुणाने महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयात स्वतःचं जीवन संपवलंय। या घटनेने विक्रोळीमध्ये एकच खळबळ उडाली आहे। मागच्या 3 दिवसांपासून गौरव हा रुग्णालयात होता, आज त्याने त्याचं जीवन संपवलंय। यामुळे त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती झाली असून ते या पदावर विराजमान होणाऱ्या पहिला महिला अधिकारी असतील। सुजाता सौनिक या 1987 बॅचच्या IAS अधिकारी आहेत। सुजाता सौनिक यांचे पती मनोज सौनिक यांनी देखील राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे। सुजाता सौनिक यांनी याआधी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाचा कार्यभार सांभाळला आहे, त्यानंतर आता त्यांना मुख्य सचिव पदाची संधी मिळाली आहे। सुजाता सौनिक यांना मुख्य सचिव पदाचा 1 वर्षाचा कार्यकाळ लाभणार असून जून 2025 मध्ये त्या निवृत्त होणार आहेत। रविवारी संध्याकाळी 5 वाजता मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून त्या सूत्रे हाती घेणार आहेत। भारतीय संघाने T20 विश्वचषक स्पर्धेतील 17 वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ अखेरीस संपवला। सूर्यकुमार यादवचा अखेरच्या षटकातील झेल आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीसह भारत T20 2024 विश्वचषकाचा चॅम्पियन ठरला। 2013 नंतर टीम इंडियाने पहिली ICC ट्रॉफी उंचावताना दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पराभूत केले। रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी नमवले आणि दुसऱ्यांदा T20 विश्वविजेतेपदावर नाव कोरले। प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 7 बाद 176 धावांची मजल मारली। यानंतर दक्षिण आफ्रिकेला भारताने 20 षटकात 8 बाद 169 धावांवर रोखले। निर्णायक क्षणी अर्धशतक झळकवणारा विराट कोहली सामनावीर ठरला, तर जसप्रीत बुमराहला मालिकावीरचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। जेतेपद पटकावल्यानंतर भारतीय संघाला कोट्यवधी रुपयांचे बक्षीस मिळाले। भारतीय संघासोबतच दक्षिण आफ्रिकेलाही बक्षीस मिळाले आहे। T20 विश्वचषकाच्या स्पर्धेसाठी एकूण बक्षीस रक्कम $11 दशलक्ष म्हणजेच 93 कोटी ठेवण्यात आली होती। जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाला 20 कोटी रुपयांचं बक्षीस रक्कम देण्यात आली आहे, तर दक्षिण आफ्रिकेने $1 मिलियन म्हणजेच 10 कोटी कमावले आहे।
टीम इंडियाच्या T20 वर्ल्ड कप विजयाने संपूर्ण देश उत्साहात आहे। सगळ्या देशामध्ये गौरव अभिमानाची भावना आहे। सर्वत्र टीम इंडियाच्या विजयाचं सेलिब्रेशन सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वविजेत्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत। या दरम्यान पीएम मोदी यांनी 6 खेळाडूंना स्पेशल थँक्स म्हटलंय। बार्बाडोसच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेला हरवून भारताने 17 वर्षांनी T20 वर्ल्ड कप जिंकला। पीएम मोदी यांनी यावेळी कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि कोच राहुल द्रविड यांना स्पेशल थँक्स म्हटलंय। विठ्ठल भक्तांसाठी एक खुशखबर समोर आली आहे। मंदिर समितीच्या भक्त निवासांमध्ये भाविकांना अल्प दरात नाश्ता आणि भोजन मिळणार आहे। मंदिर समितीने हॉटेल ताब्यात घेतले आहे। जास्त दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या। त्यानंतर मंदिर समितीने आता हे हॉटेल स्वतःकडे चालवायला घेतले आहे। विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना सर्वात चांगली सुविधा देण्यासाठी मंदिर समितीने उभारलेले विविध भक्त निवासांमध्ये राहण्यासाठी भाविकांचा ओढा असतो। अतिशय भव्य स्वरूपात उभारलेल्या या विविध भक्त निवासांमध्ये असलेल्या 364 रूममध्ये जवळपास रोज 1500 भाविक निवास करू शकतात। अतिशय आलिशान पद्धतीने उभारलेले नवीन भक्त निवास तर भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र असते। या भक्त निवासामध्ये देशभरातून येणाऱ्या नागरिकांना चांगल्या प्रतीचा चहा, नाश्ता, भोजन मिळावे यासाठी या हॉटेलचा ठेका देण्यात आला होता। मात्र जास्त दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर समितीने आता हे हॉटेल स्वतःकडे चालवायला घेतले आहे। येत्या 17 जुलै रोजी आषाढी यात्रेचा सोहळा आहे। यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, श्री संत नामदेव पायरी, जगद्गुरू तुकाराम भवन, दर्शन रांग, गोपूर, उत्तर द्वार, पश्चिम द्वार, श्री विठ्ठल मंदिराचे कळस इत्यादी ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। राज्यात आज कुठं पावसाचा ऑरेंज अलर्ट तर कुठं येलो अलर्ट देण्यात आला आहे। दरम्यान आज मुंबईसह पालघर आणि ठाण्यात देखील जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। तसेच सातारा आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट जारी केला आहे। त्याचबरोबर आज संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे। परळीतील बँक कॉलनीत झालेल्या गोळीबारात सरपंच बाबूराव आंधळे यांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणात शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। बीडच्या परळीतील बँक कॉलनीत रात्री गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता। यामध्ये मरळवाडीचे अजित पवार गटाचे सरपंच बाबू आंधळे यांचा मृत्यू झाला होता तर 2 जण गंभीर झाले होते। या घटनेमुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली होती। आता या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन सेवा प्रकल्पात 4 दिवसांपूर्वी झालेल्या विवाहितेच्या हत्या प्रकरणातील आरोपीने पोलीस कोठडीत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उजेडात आली आहे। आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव समाधान माळी असे आहे। वरोरा येथील बाबा आमटे यांच्या कर्मभूमीत 26 जून रोजी आरती दिगंबर चंद्रवंशी वय वर्षे 25 या विवाहितेची हत्या करण्यात आली होती। हिंगणघाट येथील सासर सोडून आरती काही महिन्यांपासून आपल्या आईवडिलांसोबत वास्तव्याला होती। याच काळात तिची ओळख समाधानशी झाली। पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवीत आरोपी समाधान माळी याला 24 तासात अटक केली। आरतीच्या हत्येमागे लव्ह, ब्रेकअप, मर्डर असे वळण असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे। आरोपी समाधानला न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। आरोपी समाधान माळी हा कुष्ठरोगी असून तो 1 वर्षाआधी आनंदवनात उपचाराला आला होता। तिथेच त्याचा परिचय आरतीशी झाला। दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले। दरम्यान आरोपीने रात्री पोलीस कोठडीत गळफास घेत आत्महत्या केली। बुटाच्या लेसचा आत्महत्येसाठी वापर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे। घटनेने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे। केंद्रीय राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रतापराव जाधव हे आज पहिल्यांदाच बुलढाण्यात आले आहेत। यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी बुलढाण्यातील त्रिशरण चौकात पुष्पवृष्टी करत प्रतापराव जाधव यांचे जंगी स्वागत केले। त्रिशरण चौकातील आई जगदंबा मातेच्या मंदिरात आरती करून प्रतापराव जाधव आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक झाले आहेत। यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी खासदार प्रतापराव जाधव यांचे पुष्पहार घालून पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढत मंत्री प्रतापराव जाधव यांचे स्वागत केले आहे। सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा। इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला। पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क करा
8446625542 73877755157.